राजाने राणीसाठी बांधलेले महल तुम्ही खूप पाहिले असतील, पण राणीने राजासाठी बांधलेला किल्ला कधी पाहिलाय का? हा किल्ला फक्त दगडाचा नाही तर एका राणीच्या प्रेमाची आणि निष्ठेची कहाणी सांगतो. तर चला बघूया. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत चंद्रपूर शहरातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिराला, अंचलेश्वर मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर चंद्रपूर शहराच्या स्थापनेशी जोडलेला एक महत्त्वाचा इतिहासही जपून ठेवत आहे. तर चला तर मग आज जाणून घेऊया या अद्भुत मंदिराबद्दल. तर चला जाणून घेऊया मंदिराची ओळख. अंचलेश्वर महादेव मंदिर हे चंद्रपूर किल्ल्याच्या अंचलेश्वर दरवाजाजवळ झरपट नदीच्या काठावर बसलेले आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर चंद्रपूरमधील सर्वात प्राचीन धार्मिक स्थळापैकी एक मानले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदी महाराजांची भव्य मूर्ती पाहायला सुद्धा मिळते. जाणून घेऊया आता इतिहास. चंद्रपूरचे संस्थापक गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांच्या जीवनाशी या मंदिराचा इतिहास जोडलेला आहे. दंतकथेनुसार राजा गंभीर आजाराने त्रस्त होता. एकदा शिकारी दरम्यान झरपट नदीजवळील एका पवित्र झऱ्याचे पाणी पिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या. नंतर त्या ठिकाणी तपास केला असता खडकामध्ये पाण्याने भरलेल्या गायीच्या खुरांमध्ये पावले मिळाली. म्हणून हे स्थान भगवान अंचलेश्वराचे असल्याचे विश्वास निर्माण झाला. राजाला स्वप्नात भगवान शंकरांनी दर्शन देऊन येथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला असे सांगितले जाते. त्यानंतर या ठिकाणी अंचलेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली. पुढे याच परिसरात चंद्रपूर शहराची स्थापना झाली. या मंदिराचं धार्मिक महत्व असं की स्थानिक भाविकांच्या मते हे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक येतात. मंदिर परिसरात शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिर परिसरात गोंड राजघराण्याच्या अधिकृत समाध्या आहेत. तसेच राजा बीरशहा यांच्या स्मरणार्थ राणी हिराई यांनी अंचलेश्वर मंदिरात समाधी स्थापन केली. ही चंद्रपूरच्या इतिहासातली विशेष गोष्ट मानली जाते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक तसेच ऐतिहासिक दृष्टी महत्वाचे ठरते. चंद्रपूर किल्ला आणि अंचलेश्वर दरवाजा. मंदिराच्या शेजारीच ऐतिहासिक चंद्रपूर किल्ला आहे. किल्ल्यांच्या प्रमुख दरवाजापैकी एक म्हणजे अंचलेश्वर गेट. त्यामुळे मंदिर आणि किल्ला एकत्र पाहण्याचा अनुभव पर्यटकासाठी खास ठरतो. मित्रांनो, हे आहे चंद्रपूरच्या राजा गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांची समाधी. काही कारणास्तव इथे लॉक असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. पण या ठिकाणावरून बघितलं तर अनेक अशा गोंड राजाच्या समाध्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. गोंड राजा यांच्या स्मरणार्थ राणी हिराई यांनी ही भव्य समाधी उभारली. पतीवरील प्रेम, आदर आणि त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी
बांधलेली ही समाधी आजही त्या काळातील स्थापत्यकला आणि इतिहासाची साक्ष देते. दगडात कोरलेल्या या वास्तूमध्ये राणी हिराई यांनी राजापती असलेली निष्ठा आणि समर्पण दिसून येते. त्यामुळे ही समाधी केवळ एक ऐतिहासिक वस्तू नसून प्रेम, त्याग आणि स्मृतीचे प्रतीक मानले जाते. इथे आल्यावर तुम्ही बघू शकता, हे आहे अंचलेश्वर मंदिर गेटचं मेन गेट. आता अंदर या तुम्ही. इथून आल्यावर बघू शकता तुम्ही डाव्या साईडला गोंड राजाच्या समाध्या आणि उजव्या साईडला भव्य असं मंदिर. तर मित्रांनो, हे होते चंद्रपुरातील ऐतिहासिक आणि पौराणिक अंचलेश्वर मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी इतिहास, पर्यटन आणि मंदिराच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत जोडले राहा. धन्यवाद.